आपण आज बेलेवाडी गावात गणपत नानाची मुलाखत घ्यायला आलोया. तर नाना, तुमचं गाव कोणतं आहे? बेलेवाडीच आहे का? गाव माझं प्रॉपर बेलेवाडी हां आणि तालुका कोरेगाव आणि जिल्हा सातारा. हां हां. तुमचा आवडता बैल कोणता? आवडता बैल माझा बकासूर. बकासूर. गेलाय का नाही बकासूरला भेटाय? बकासूरला बरीच वेळा भेटलेला आहे आणि दर्शन घेतलं, कारण तो महादेवाचा नंदी आहे हां हां हां. आणि तो मुळातच देव आहे. देव आहे. हां, तुमचं आहे का नाही एखादं वासरू? आमची वासरमध्ये सर्वच बैलगाडी शर्यतीमध्ये पळतात ना, वासरे बैले हम्म. ती आमचीच आहेत. हां हां. पण तुमचं एखादं गावात बिवात आहे का वासरू? गावात एखादा पाळणारा बैल? हाय, आता रमेशपूरमध्ये आणलेला आहे. हां लक्ष्मण कणशांचं खोंड आहे, हां ते बी आपलंच आहे हां आणि ते सुद्धा एक ना एक दिवस गुलाल करणार आहे, असं म्हणजे ते दृष्टांत समोर ते दिसतेच. हां हां. कारण ते त्यांचा पळ वगैरे बघून, आता त्याची रेंज वगैरे बघून लक्षात येतं ती वासरू पळणार आहे. पळणार आहे. आणि त्याच स्पीडमध्ये बाकीची वासरं पळावी ही माझी अपेक्षा आहे. हां. आणखीन काय मग? तुमचं घरचं आहे का नाही म्हणलं एखादं? आता घरी आदत 6 वासरं आहे ती हां आणि दुसरी 5 आहे ती. आहे ती. हो, शेरड आहे ती काय तुमची? शेरडं म्हणजेच बैल हो. हां 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 तुमच्या लक्षात आलं का? हां. बैल काय आणि शेरडं काय? एकच. एकच. सर्व प्राणी एकच. हां तर दुसरी घरी असते ती आणि आता आणली ती 5 आहे ती मोठी बैल. बरं ना, तुमची शाळा किती पत्र झाली आहे काय? शाळा म्हणजे कसं आहे माहिती आहे का? शाळा म्हणजे माझी मॅट्रिक झालेली आहे. मॅट्रिक. हो, हां. पण पुढे शिकता आलं नाही, कारण सवड भेटली नाही मला. कशी काय सवड नाही भेटली? परिस्थितीनुसार. परिस्थिती. हां, परिस्थितीनुसार सवड भेटली नाही आणि नंतर मग शाळा सोडली आणि बैलगाड्याचा नाद लागला हां आणि तेव्हापासून मी बैलगाड्या क्षेत्रामध्येच आहे. हां हां. बरं ना, तुमच्या गोठ्यावर कधी आपण मुलाखत घ्यायची? मुलाखत घेऊ. अजून म्हणजे कसं आहे, आत्ता सध्याला मुलाखत घेतली असती, पण अजून मला गोठ्याचं नियोजन करायचं आहे, गोठा सुधारित करायचा आहे. हां हां आता काय सगळा जी गोठा आहे ते चिटणी भाकरीच्या बैलासारखा, म्हणजे घरणिकीच्या राजासारखा आहे आपला. हां हां. तर घेऊ मुलाखत आपण. बरं चालतंय नाना, आता भेटू परत आपण. बरं बरं, नमस्कार. हां, धन्यवाद.